सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा नियंत्रण करतो परमात्मा आहे, त्याचं स्मरण सर्वांनी करायला पाहिजे। ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सभूताय दशांगुलम। तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे परमात्मा देवदेवता आहेत हे आपल्याला का भेटत नाहीत? आपलं आणि देवांचं शरीर जो जमीन आसमान इतकं अंतर आहे, आणि ते भरून काढण्याकरता आपल्याला एक विशेष प्रकारची साधना करावी लागते, आणि त्या साधनेमुळं देव आपल्याबरोबर संपर्क साधून बोलतात। आता परिस्थिती आज आहे 25 मे 2024 सकाळचे 7 वाजले होते। मी मंदिरात बसलो होतो, त्यावेळेस महापंचसागरेश्वरी दुर्गा माता प्रगट झाली आणि ती माझं आली। म्हणले महाराज, म्हणलं काय बा, कोण तुम्ही? मी काय ओळखू शकत नाही। मग तिने आपलं अस्सल रूप दाखवलं की शिव आपलं वाघ शिव बसून 18 भुजाचं, आणि मी आदिमाया शक्ती आहे। तर मला आता भूक लागली, मला ज्यूस द्या म्हणे, मला फळं द्या। म्हणलं आहे घ्या, ठीक आहे म्हणजे मी फळ घेऊ का? तुमच्याकडे घ्या म्हणजे। आतापर्यंत पृथ्वीवरच्या मानवांनी आमच्या निर्णया ठिकाणी मूर्ती बसवल्या, मंदिरं बांधली, परंतु त्या ठिकाणी आम्हाला आमच्या काही देवांना पितृयान मार्गाचं जेवण दिलं। वरण भात आमटी ह्या परदेवीचं जेवण दिल्यानंतर आम्ही आमचे सगळे देव जड झालो। त्याप्रमाणे आणखीन काही देवदेवता होत्या, त्यांना भूतियान मार्गांचं जेवण दिलं, म्हणजे अमंगळ जेवण दिलं, त्यामुळे ते आणखीन जड झाले। मग आम्हाला स्वर्गात जाता येणार, स्वर्गातून पृथ्वी येता येणार। आम्ही जर स्वर्गात गेलो तर स्वर्गातून आम्ही भरपूर सिद्धी रिद्धी सिद्धी सगळ्या स्वर्गातून ऐश्वर्य पृथ्वी आणू शकतो, परंतु आम्हाला जड करून टाकलं, आणि जड करून टाकल्यामुळं आम्हाला परिस्थिती आमची गंभीर झालेली आहे। पूर्वी यज्ञनाचा अवतार घेऊन भगवान महाविष्णूने अशीच परिस्थिती झाली होती, त्यावेळेला भगवान महाविष्णूने यज्ञ केला, आणि यज्ञ केल्यानंतर त्या देवांना सोमरस दिला, आणि त्या सोमरसामुळे ते देव ताकदवान बनले। स्वर्गात गेले, पृथ्वी आले, स्वर्गात गेले, पृथ्वी आले, स्वर्गात गेले, पृथ्वी आले, कारण त्यांनी भूतियान मार्ग पितृयान मार्गातलं जेवण केलंच नाही, याचं काहीच खाल्लं नाही। फक्त देवन मार्गाचं सोमरस, दूध आणि फळांचा रस याच्यावर आपलं जीवन ठेवलं, त्यामुळे त्यांना स्वर्गात जाता यावं लागलं। तसं आम्ही देवी आहेत, तर आमच्या पुढं कोंबड्या बकरं नंतर गलिच्छ नंतर पितृचं जेवण अशा दृष्टीने ठेवल्यामुळे आमचं शरीर जड झालं। ज्याप्रमाणे फुग्यात पाणी भरलं तो खाली राहतो, वर जात नाही, फुग्यात हवा भरलं तो वर जातो। तर महाराज आम्हाला आता सगळ्या देवीने इथं तप्पाला बसायचं। मी म्हणलं बसा, किती कोट्यावधी असे येत जा, आम्ही तुम्हाला फळं सोमरस रोज देत जाऊ, त्याच्यात तुम्ही तपश्चर्या करा, आणि आम्हाला अहिंसा तत्वाचा मार्ग धरायचा आहे। हिंसक मार्ग आम्ही करीत नाही, परंतु लोकांनी आमच्या नावावर हिंसक मार्ग सुरू केलेला आहे, त्यामुळं आमचं शरीर जड झालेलं आहे। जसा ज्ञानी पंडित असतो, त्याला दारू पाहिली तो गुंगून पडतो, तशी आमची पण अशी अवस्था झालेली आहे।
ह्या लोकांना आम्हाला वाटलं बा ते लोक भक्ती करणारे आपल्याला चांगल्या मार्गात काहीतरी सहकार्य करतील, पण तसं सहकार्य काहीच केलं नाही. त्यामुळं आमची अधोगती झालेली आहे आणि त्या अधोगतीमुळं आम्हाला समाजाचं कल्याण फार करता येत नाही. 100% आम्ही समाजाचं कल्याण करू शकत नाही. कारण का, दारू प्यायला माणूस एवढा गुंगून पार टाकतो, हाफिजचं काम 100% कधीच करीत नाही. तशा प्रकारचा आमच्या बुद्धीवर परिणाम झालेला आहे सगळ्या देवदेवतांच्या. तेव्हा तुम्ही आम्हाला आता ह्या युगामध्ये फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, नंतर आमरस, अशा गोष्टी आम्हाला द्या आणि या तत्वावर आम्ही आता उपवास केल्यानंतर मग आम्ही स्वर्गात जाऊन परत येऊ आणि खूप 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 शक्ती ऐश्वर्य पृथ्वीवर आणू. पृथ्वीवरचं ऐश्वर्य नष्ट झालं या खाण्यापिण्यामुळं. कारण तुम्ही देवांनाच भ्रष्ट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच मिळणार नाही. जसं तुमचे देव भ्रष्ट झाले तसे तुम्ही पण भ्रष्ट झालेले आहात. तर देवीने सांगितलं, आदिमाया शक्ती महापंचसागरेश्वरी महादुर्गा म्हणाली की मी आता इथंच आहे, स्वयंभू प्रगट झालेले 5 शक्तीपीठ तयार केलेलं आहे. या ठिकाणी मी आता या ठिकाणी सर्व कार्य करणार आहे. तुमचे जन्म किती झाले, तुमचे आईवडील किती झाले, तुमच्या आजोबा पंजोबा किती झाले, तर जग निर्माण झाल्यापासून आतापर्यंत तुमचे किती संस्कार तुमच्यावर झालेले आहेत हे कोणी काढून टाकल्या जगात समर्थ नाही. बऱ्याच वर्ष मी तपश्चर्या करून या जंगलात राहिलेले आहे, कोट्यावधी वर्ष आहे. मग आता मी स्वतः काम करून दत्त महाराज आम्ही 5 देव करणार आहोत. गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू, आम्ही 5 जण पंचायतीने काम करणार असून शेष नारायणची आम्हाला छाया राहणार आहे. त्यामुळे हे काम म्हणलं तुमचे येणारे जे भाविक इथं राहतील, सोमरस पिऊन राहतील, त्यांचे पूर्वजन्मातले हजारो कोट्यावधी जन्माचे दोष मी स्वतः एकटी म्हणजे पंचमहासागरी काढून टाकणार आहे. बाकीच्या कुठल्या देवीमध्ये ही ताकद काढण्यात नाही, कारण ही आदिमाया शक्ती आहे. जगाच्या आरंभापासून आतापर्यंत प्रत्येक जीवाचं ज्ञान आहे आणि ते ज्ञान चित्रगुप्त मार्फत मिळून त्याला शुद्धीकरण करणार आहे. मग आम्ही या ठिकाणी आता कायम राहणार आहोत. आम्हाला रोज दररोज सोमरस दिला पाहिजे म्हणून देणार आहे, काळजी करायचं कारण नाही. झाला तो प्रश्न मंजूर झाला. मग देवीने दुसरा प्रश्न विचारला, हे कलियुग कलियुग म्हणतात, हे कलियुग कोणाकोणाच्या घरी आहे, कोणाला कोणाला छळतं, कोणाला कोणाला सुख देतं, कोणाला कोणाला दुःख देतं, याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती आम्हाला सांगा. म्हणलं मला जमन तशी माहिती मी सांगतो. आता जे ऋचा आहे वेदामध्ये, ऋषी, देवता, छंद आणि स्वर अशा पद्धतीच्या ज्याची रचना आहे आणि त्या ठिकाणी जे स्वर आहेत की जे काही ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कलियुगाला त्या व्यक्तीकडं पैसा येता येत नाही. वेदांताचार्य, पक्के वेदांताचार्य, ऋषी, देवता, छंद म्हणणार आणि मग तपश्चर्या करणार, ते पक्के वेदांताचार्य. अर्धोट जे आहे ते ऋषी, देवता, छंद, पुढचे स्वर विचारित नाही, अर्धोट. त्यामुळं त्यांना स्वर्गात त्यांच्यात कली प्रवेश करतो. आता आपण एक ऋचा वाचून दाखवू आणि मग पुढं चर्चा करू. जगदंबा आलं लक्षात, तुम्ही आलं ऐकायला ऐका. पण कश्यप दे असे देवळ ऋषी, ओमान सोमा देवता, गाते छंदा षडजा स्वरा, असे जे मंत्रवंत आहेत त्या मंत्राची रचना आहे, तिथं कलियुगाला प्रवेश नाही. आणि या ठिकाणी कश्यप असे देवळ, ओमान सोमा, गायत्री छंदा, पुढं स्वर नाही. त्यामुळं या मंत्रामध्ये सुद्धा 25% कलियुग आज शिरलेला आहे. ब्राह्मण, विद्वान, पंडित, शास्त्री, मोठमोठे धर्मगुरू आणि सगळ्या जगाचं अहंकार मानणारे मोठे गुरु, धर्मगुरू आहेत, यांनी सुद्धा जे मुख्य वेदांताचार्य आहेत त्यांच्याकडे कली प्रवेश करीत नाही. ऋषी, देवता, छंद, स्वरमधून म्हणणारे. परंतु ज्यांच्याकडं छंद ठराविक आहे ते पुढे बोलतो, आधी वाचून बघू.
परियत काव्या कवी अदृष्णा नृमापवसानां हर्षते स्वाजे वाजे शिशासती. सामगायक व दिव्य दृष्टीदायक असा ज्ञानी सोम. आता हा सोमरस प्यायल्यानंतर मानवाला उत्तम प्रकारचं भजन कीर्तन जागरण गोंधळ किंवा गायन करता येतं. दिव्य दृष्टी कारक दिव्य दृष्टी प्राप्त होण्याकरता सोमरस प्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय दिव्य दृष्टी येत नाही. आणि हे देवीला पाहिजे. आता हे तत्वज्ञान तिला धरून आले की दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि सोमरस प्यायल्यानंतर दिव्य दृष्टी प्राप्त होते. मग तुम्ही वरण भात खाल्ला, आमटी खाल्ली, वामंगळ खाल्लं तर तुम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त याला होणार नाही. दिव्य दृष्टीत बरेच प्रकार आहेत. आता तुमची दिव्य दृष्टी जी आहे भूतयान दृष्टी ही कोणाला प्राप्त होते? चेडे गोटे दृष्टी मांसाहार करणे, दारू पिणे, गांजा वळणे ह्या लोकांना भूतयान मार्गाची दृष्टी प्राप्त होते. नंतर पितृयान मार्ग वरण भात आमटे गुलाबजांबू पेढे बर्फे शाकाहारी जी माणसं आहेत त्यांना पितृयान मार्गाची दृष्टी प्राप्त होते. आणि सोमरस पिणे, फळांचा रस पिणे, दूध पिणे असे जे आहेत देवान मार्ग जो आहे त्यांना देवान मार्गात दृष्टी ज्ञानदृष्टी प्राप्त होते. आणि फळांचा आणि ब्रह्मज्ञान मार्गामध्ये फळांचा रस पिऊन त्याच्यावर राहणे तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान ब्रह्मदृष्टी प्राप्त होते, ब्रह्मदिव्य दृष्टी. जगामध्ये एकम सत परब्रह्म आहे, दुसरं काहीच नाही अशी दृष्टी प्राप्त होते. त्याच्यामध्ये देवी हो तुम्ही आता विचारला प्रश्न आहे त्याचं उत्तर हे आहे की ह्या सोमरसामुळे दिव्य दृष्टी प्राप्त. आपण कुठं आलो, कुठं जायचं, जगाचं कल्याण कसं करायचं, कोणाकडे काय काय आहे, कोणाच्या मनात काय चालले, कुठं चालले याची सगळी गणना दिव्य दृष्टीतून होते. त्यासाठी सोमरस आवश्यक आहे. धनाने युक्त होऊन स्तोत्याने म्हटलेली स्तुती स्तोत्र करून काव्य जेव्हा ऐकतो व स्वतः गातात पाहिला जातो तेव्हा स्वर्गस्थित पराक्रमी इंद्रही यज्ञात उपस्थित राहण्याची इच्छा करतो. आता बघा सोमरस पितो इंद्रदेव म्हणून तो स्वर्गातून पृथ्वी होतो. सोमरस पितात सगळे देव म्हणून ते होमापाशी यज्ञापाशी येतात आणि पुन्हा सोमरस पेले की पुन्हा आपल्या स्वर्गात मूळ ठिकाणी जातात. तसं आम्हाला देवी लोकांना काय जातो, मग देवी लोकांना जाता येत नाही का? तर सोमरस प्यायला तुम्ही पियत नाहीत म्हणून तुम्हाला मार्ग बंद झाला तुमचा. देवदेवतांचा जो पृथ्वीचा देवदेवता आहेत मान त्यांना स्वर्गात जाता येत नाही, स्वर्गाचं ज्ञान होत नाही, आंधळेपणा येतो. तर आनंददायक स्वर्ग सुख दिव्य दृष्टी मिळवायची असेल तर सोमरस पिणे आहे. आणि हा सोमरस पिल्यानंतर आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. तेव्हा देवी म्हणाल्या की आम्हाला ह्या वाक्याप्रमाणे आम्हाला दिव्य दृष्टी पाहिजे, सोमरस पाहिजे. मग या ठिकाणी ऋषी देवता छंद आणि स्वर या इथं सांगितलेले आहेत. म्हणून हे जे वाक्य सूची आहे ही परिपूर्ण आहे. इथं कलियुगाला प्रवेश नाही, त्यामध्ये कली प्रवेश करीत नाही, कली पूर्णपणे वास्तव्य करून राहतो अशा दृष्टीने या ठिकाणी आहे. आता त्याच्या पुढं काय म्हणलं ते बघू. ओम पवमानाभिस्पृधा विषाराजा इव शेदती येतईं ऋणवंते वेदसा. यज्ञकर्ते ज्यावेळी या रसाला प्रेरित करतात त्यावेळी हा प्रवाही सोम स्पर्धा करणारे व दुष्टबुद्धी मानवांना राजवन नष्ट करतो. आता याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दुष्टबुद्धी कलियुगाची बुद्धी नष्ट करतो सोमरस. पण तो सोमरस म्हणताना हा मंत्र म्हणला पाहिजे, ऋषी देवता छंद आणि स्वर म्हटला पाहिजे. तेव्हा हा रस म्हणजे पेल्यानंतर आपला आनंद येणार. दुष्ट मानव जे आहेत
ज्यांची दुष्ट बुद्धी आहे ती बुद्धी नष्ट करतात. म्हणजे याचं कारण असं आहे, कली जो आहे त्याला या ठिकाणी शरीरामध्ये प्रवेश करता येत नाही आणि आपण सुरक्षित आहोत. मग हा रस जो आहे व्होल्टेज नंबर 1 6 mm 10 mm आला की तर कलीला प्रवेश नाही. आणि आधी कोणी आला तर कलीचा प्रवेश शक्यता आहे. निगेटिव्ह आला तर कली घुसला तुमच्या शरीरात, म्हणजे याच्याने सगळी फळं गेली, दिव्य दृष्टी गेली, आनंद गेला, इंद्राकडे जाणं येणं सगळं संपलं, देव यायचे बंद झाले. आज देव असं अशा दृष्टीने आपण आपल्या हातानेच आपल्या देवांचं आपलं वाटोळ केलेलं आहे. आपले देव बांधले बा, त्याला चोटू केलं, करणी केली, जादू केले, देव बांधून टाकले. देव बांधून नाही टाकले, ह्या देवांना तुम्ही जे खायला दिले नैवेद्य, वरण भात पुरणपोळ्या आणि भूत्यान मार्गाचा अमंगळ, या वासामुळे देवस्थान भ्रष्ट झालेले आहेत, ते कार्य करू शकत नाहीत. मग यांना देवयान मार्गात जर घेतलं तुम्ही वरण देव, फळ, दूध आणि दूध, हे देव लोक तुम्हाला हेच देव पुन्हा नवीन चेतने तयार होऊन पुढचं कार्य करू लागतात आणि मग आपला सुख शांती मिळते, दुःख होत नाही. पुढं काय सांगितलंय, अव्यवहारे परिप्रियम हरी वनेषु सिदती रेभा वनुष्यते मती. हरितवर्णी बाष्पशोषक सोम देवांना अत्यंत प्रिय आहे. जलमिश्रित झाल्यावर हा सोम लोकरीच्या गाळातून गाळला जाण्यासाठी सज्ज होत असतो. त्यावेळी स्वतः आवाज करतो व यज्ञकर्त्याने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होतो. आता याच्यामध्ये फार मजेची गोष्ट सांगितली. काय, हा सोमरस हरित वर्ण आहे, म्हणजे हिरवट रंगाचा आहे. ऊसाचा रस जो आहे तो हिरवट रंगाचा आहे आणि तो खाली त्याचा रसातून खाली तळ दिसतो. हा बाष्पशोषक आहे, म्हणजे हा रस जर ठेवला त्याच्याला हवाने पाणी निघून जातं आणि मग तो वाळून जातो, सुकतो. पुन्हा याच्यामध्ये पाणी ओतल्यानंतर हा रस म्हणजे पुन्हा चांगला चवदार होतो किंवा चांगला होतो. म्हणजे याचा अर्थ आहे की आपण बर्फ ऊसाच्या रसामध्ये बर्फ टाकतो आणि ते पेतो गाळून. पूर्वी गाळणी नव्हती तेव्हा लोकरीतून गाळायचा. एक भलं मोठं उखळ तयार करायचं, कशाचं, दगडाचं, आणि त्याच्यामध्ये ऊसाची टिपरी फळं टाकायची आणि वरून मग भला मोठा दगडाचाच मोदक त्याला कुटायचं. कुटून 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 भुसा पाडायचा आणि मग त्या 10 बोटाने धरून तो पिळायचा आणि पिळून काढून मग तो त्या गाळणीतून गाळायचा. तो जो सोमरस तयार झाला की परमेश्वर सगळे देवदेवता तो रस पिण्याकरता येत. त्यामुळं त्यांना कुठला कलियुग, द्वापार कली, कृत, त्रेता, द्वापार याच्यात जे दोष आहेत ते कुठे लागत नाहीत, कारण हे ब्रह्मयोगाच्या अवस्थेत आहे. म्हणून ऋषी देवता छंद आणि स्वर हा मंत्र जर म्हटलो तरच ही सगळी फळं आता सांगितली प्राप्त होतात. याच्यात जर ऋषी देवता छंद आहे, स्वर म्हटलंच नाही, तर 25% ह्या सोमरस पिण्यात 25% त्रास होतो. परंतु सोमरस म्हणताना अर्धवट मंत्र म्हटले जात नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ऋषी देवता छंद आणि स्वर, कारण का छंद आणि स्वर ही आपली बॉडी बनवतात. उदाहरणार्थ आपण भुईमुगाची शेंग घेतली, उभ्या जागे ते छंद आणि आडव्या जागे ते स्वर आहेत. त्याचं टरपळ कवच तयार होतं, त्याच्यामध्ये मग शेंगदाणे मगज म्हणजे ऋषी तयार होतो आणि त्याच्यामध्ये एक बारीक कोंब होतो, म्हणजे परमात्मा उतरतो. तशा दृष्टीने आपल्या शरीरामध्ये सोमरस पेल्यानंतर प्रत्यक्ष परमात्मा आपल्या शरीरात उतरतो, इतर कशाने उतरू शकत नाही. ऋषी देवता छंद आणि स्वर, छंद आणि स्वर जर तुम्ही मंत्र म्हटला नाहीत तर तुम्हाला तुमचे शरीर प्रकृती स्वस्थ राहणार नाही, असं इथं त्यांनी सांगितलं. ओम सा वायुइंद्रम अश्विनौ साकं मदेन गच्छते रणया आस्य धर्मभीत
ऋषी देवता छंद आणि स्वरामध्ये मंत्र पूर्ण म्हटलेला आहे. म्हणून हे यजमान या सोमरसाच्या गुणधर्माने आनंदित राहावो हो. तो वायू इंद्र अश्विनी कुमार या देवतासह आनंद प्राप्त करू. आता बघा, वायुदेव, इंद्रदेव, अश्विनी कुमार या सगळ्या देवांना सोमरस पाळला जातो. म्हणून देवांचा राजा जो इंद्र याचे सिद्धी आपल्याला मिळतात, तो आपला आशीर्वाद होतो, कल्याण करतो. कारण या ठिकाणी कलियुगाला प्रवेश नाही, कारण या ठिकाणी सोमरस आहे. आणि सोमरस जो आहे तो सिद्ध करण्याकरता ऋषी देवता छंद आणि स्वर मंत्र म्हणावे लागतात. आहा मित्रावरून भगम मध्वा पवनते क उर्मया विधानाश्च भीम. ज्या यजमानाने तयार केलेल्या सोमरसाच्या मधुर लहरी मित्र वरून भग आदी देवतांना समीप जातात. त्या यजमान या रसाचे परिपूर्ण गुणधर्म, परिपूर्ण उपयुक्ता व परिपूर्ण महत्त्व जाणतात. ते सर्व प्रकारचे सुखे सहजरित्या प्राप्त करतात. तुम्हाला घरदार बंगला माडी पाहिजे, देवाची भक्ती करून तुम्हाला काहीच होणार नाही. वरण भात देवाला आमटी भात नव्हे दाखवून काहीच होणार नाही. देवाला आमंगळ नव्हे दाखवून काय काय हे काही देऊ शकत नाही तुम्हाला. सोमरस पेल्यानंतर हे जे सगळे देव आहेत जगातले 33 कोटी, गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, दत्त, विश्वरूप, विराट रूप, हे 7 गटातले 7 देऊन त्यांचं सैन्य आपल्याला मदत करतं. सोमरस पेल्यानंतर आता हा व्होल्टेज नंबर 1 आहे. म्हणजे हा सोमरस आपल्याला देतो आहे, परंतु कधी 6 व्होल्टेज नंबर 1 6 mm टू 10 mm म्हणजे 60% ते 100% सोमरसापासून आपलं कल्याण होतंय. घरदार सुख शांती सर्व ऐश्वर प्राप्त होते, रिद्धी सिद्धी प्राप्त होते. वरण भात आमटी कोंबड्या दाबून कोंबड्या बकऱ्या कापून ही सिद्धी प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे गलीची सिद्धी प्राप्त होऊन तुम्ही चांगल्या मार्गातून भ्रष्ट होता असं या ठिकाणी सांगितलं. तर आता या ठिकाणी आपण हा सोमरस आपला मिळाला आहे. देवीला पण हा सोमरस प्यायची इच्छा झालेली आहे आणि ते सगळे खाणं पिणं जे बाकीचं आहे ते सोडणार आहेत. ज्या वर देवी वरिष्ठ देवी आहेत, 9 दुर्गा, 10 विद्या ही ज्या देवी आहेत आणि बाकीच्या उमा, महाकाली, महालक्ष्मी ह्या ज्या देवी आहेत, नंतर पंचमहासागरेश्वरी, नंतर तुमची कामाख्य, ह्या सगळ्यात इत्यादी देवी सगळ्या आहेत. यांना सोमरस पिण्याची इच्छा झालेली आहे आणि सोमरस पेल्यानंतर ह्या यज्ञामधून त्यांची उजळणा होणार आहे आणि त्यांच्या शरीर उजळणा झाली की ते स्वर्गात जाऊन आपल्याकरता नको तेवढी शक्ती घेऊन येणार आहेत. समजा आपलं आता इथून दिल्लीला जायचं आहे आणि दिल्लीत आपलं सामान आहे ते घेऊन यायचं आहे, पण तिकीट काढण्याकरता पैसेच नाहीत. त्यामुळे आपण जागा बसलो. दिल्लीला जाता येणं, सामान घेऊन येता येणं. तशा प्रकारे जेव्हा आपल्या शरीरामध्ये हे म्हणजे पितृयान मार्गाने भूतयान मार्गाची शक्ती आहे त्या देवीमध्ये, त्यामुळं स्वर्गात जाता येत नाही. ज्या वेळा ह्यांना आनंद, जसं आपलं तिकीट काढलं का आपण दिल्ली जाऊन सामान घेऊन येऊ शकतो, तसे सोमरस पेल्यानंतर हे सगळे देव स्वर्गात जातील आणि तिथे ज्यांचं जे साहित्य आहे, रिद्धी सिद्धी, ते सगळं पृथ्वीवर घेऊन येणार आहेत. म्हणून आपण जे यज्ञ करतो तो यज्ञ फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी त्याच्यातून केला पाहिजे, आमरस. तेव्हा आपल्याला सगळी शक्ती प्राप्त होईल. इंद्रदेव म्हणाले मागच्या आठवड्यामध्ये, म्हणले महाराज तुम्ही यज्ञ करतो म्हणे, जगामध्ये खूप ठिकाणी यज्ञ होतात. म्हणलं होतात, पण आम्ही एका यज्ञातलं काही घेत नाही. म्हणलं का बरं? अहो सगळा भुसार माल आहे. जो माल आहे ना, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, काय तुमचं हवन करताना हा भुसार माल आहे.
तो आम्हाला चालत नाही, आम्ही घेत नाही, तो आम्ही सोडून देतो. आमच्या स्वर्गाला सुद्धा ह्या लहरी येऊन देत नाही. त्या ह्या लहरी म्हणजे कमकुवत आहेत. पितृयान मार्गाच्या लहरी आहेत, काही लहरी भूतियान मार्गाचे आहेत आसुरी विद्येतल्या. त्यामुळं आम्हाला हे सुख शांती मिळत नाही म्हणून घेत नाही. मग काय पाहिजे? काजू, बदाम, फळं, सोमरस यांची आहुती आम्हाला दिल्यानंतर आम्ही ती घेतो. म्हणलं माझा यज्ञ म्हणजे असंच चालू आहे पहिल्या 1945 सालापासून. उच्च कोटीचं हवन तुम्हाला दिलं जातं. बाकीचे लोक तसं उच्च कोटीचं हवन देत नाहीत. सडके बाजरी, सडके गहू, सडके तांदूळाची वमा सोडतात, खराब झालेलं तूप. यामुळं तुम्हाला त्रास म्हणून देऊन आम्ही असं घेत नाही, मला शाप देतो. म्हणजे यज्ञ केल्यानंतर सुद्धा माणसाला शाप लागतो का? तर देवाला चांगलं भोजन तुम्ही दिलं नाही म्हणून स्वर्गात देव कोपतात. स्वर्गात देव कोपला की पृथ्वीचा कुठलाही देव तुम्हाला मदत करणार नाही. कारण तो इंद्र म्हणजे देवांचा राजा आहे, त्याच्या हातात सगळी सत्ता आहे. म्हणून यज्ञ म्हणजे उत्तम पाहिजे. आता या ठिकाणी कलियुग प्रवेश करीत नाही आणि कलियुगापासून काही त्रास होत नाही, कोणाला होत नाही. ऋषी, देवता, छंद आणि स्वर असे मंत्र म्हणणारे वेदांताचार्य आहेत, ते ब्राह्मण आहेत, ते विद्वान पंडित आहेत, यांच्याजवळ कलियुग येत नाही. मग कलियुग कोणाच्या शहरात शिरतं? देवा शहरात शिरताय? हो, सकाळी विषय झाला तो सांगतो. म्हणलं गणपती अथर्वशीर्ष घ्या. गणक ऋषी, गणपती देवता, निसर्गाचे छंद, एवढंच 3 सांगितलं. पुढं स्वर सांगितलेलं नाही. म्हणजे 3 दरवाजे बंद आहे, खिडकी उघडी आहे, चोर आत येणारच. तशा प्रकारचे 25% कली हा गणपती अथर्वशीर्ष जे लोक म्हणतात त्यांच्या शहरात प्रवेश करून राहतो. म्हणजे त्यांना सुद्धा सुख शांती मिळवून देत नाही. कवऱ्या पूजा करा, याचा काय उपयोग नाही, कारण याचे चुकीचे मंत्र आहेत. समजा राम रक्षा घेतली, भूत कौशिक ऋषी, सीताराम जो देवता, अनुष्टुप छंद पुढे गांधार नाही. म्हणजे राम रक्षा जरी तुम्ही वाचली तरी 25% कली तुमच्या शहरात प्रवेश करून बसलेलाच आहे, तो तुम्हाला सोडित नाही. पुढे आपण शनीचं स्तोत्र घेतलं. दशरथ ऋषी, शनीश्वर देवता, त्रिष्टुप छंद पुढे दैवस्वर म्हटलंच नाही. म्हणजे या ठिकाणी 25% शनी महाराजांचे स्तोत्र करून सुद्धा तो कली शहरात शिरतो. मग आता याची दुरुस्ती कशी करायची? देवीने प्रश्न विचारला, दुरुस्ती कशी करायची? म्हणलं अशी कशी? गणक ऋषी, गणपती देवता, निश्चित छंदा, षडजा स्वरा. पुढं षडजा स्वरा उच्चारला तर तुमच्या शहराला 25 कली गणपती भक्तांचा निघून गेला आणि ते परत त्यांच्या ठिकाणी कली परत येणार नाही. 4 वेळा 4 गोष्टी, ऋषी, देवता, छंद आणि स्वर, हे चुकून मंत्र जर तुम्ही 3च मानला तर तुम्हाला 25% कली तुमच्या शहरात राहिला आहे. त्यामुळं अनेक मोठमोठे विद्वान महाराज हे सगळे गाळात गेलेले आहेत. गाळामध्ये त्यांना वर येता आलेलं नाही, आणि जरी आले ते फार दिवस टिकणार नाहीत. कारण आता समजा उदाहरणार्थ गायत्री मंत्र जपतो. विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गाय छंदा, षडजा स्वरा. आता या ठिकाणी कलियुगाला प्रवेश नाही. ओम भूम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता या ठिकाणी गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, दत्त शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराटलोक, या 7 लोकांमध्ये कलेला एक क्षणभर प्रवेश करता येणार नाही. पण आपण असा मंत्र म्हटलो, विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायत्री छंदापुरता स्वर नाही म्हटलो तर ओम भू भुवा स्वाहा महाजनाम तपाम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् असा मंत्र जपला तर गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, नंतर विराटलोक, हे 7 लोक आहेत. त्या प्रत्येक लोकांमध्ये कली 25-25 अंशाने शिरणार आहे. कारण का? 3 दरवाजे बंद आहेत, एकाला खाली एक उघडाच आहे.
अशा दृष्टीने हे जे चुकीचे मंत्र आहेत, आतापर्यंत अनेक अवतार झाले, अनेक धर्मपंडित झाले, अनेक ज्ञानी झाले, त्यांनी याच्यात काय सुधारणा केली नाही. त्यावर देवी म्हणली, आम्ही कुठल्या महाराजांकडे किंवा कुठल्या कार्यक्रमाला कधीच हजर राहत नाही, कुठला देव राहत नाही. का तर हे जे मंत्र म्हणजे पद्धती, आम्ही कोणाकडे जातो, कोणाच्या घरी जाऊन बसतो. हो ऋषी विश्वास ऋषी सवित देवता गाय सडजा स्वरा ओम भुवम स्वाम अहम जनम तपम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. असा मंत्र जे म्हणतील त्या वेदांताचार्याकडं किंवा त्या विद्वान ब्राह्मणांकडं आम्ही जातो, त्या घराण्यात जातो, त्यांचं कल्याण करतो, आशीर्वाद देतो. परंतु समजा तिचा छंद स्वरच नाही तर 25% त्या ठिकाणी कलीचा प्रवेश आहे, वास आहे. त्यामुळं अशा ठिकाणी आम्ही कधी जात नाही, जाणार पण नाही. किती वरू द्या, भक्ती करू द्या, किती मोठं मंदिर बांधून काय करू, कारण का इथं चूक आहे. दरवाजा बंद झालाय. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्न लक्ष्मी प्रचोदयात्. आता या ठिकाणी अगस्त्य ऋषी, महालक्ष्मी देवता, अनुष्ठोप छंदन दैवस्वर असा मंत्र आहे. आणि देवता आहे महालक्ष्मी. या ठिकाणी आता या ठिकाणी पैसा मिळायचा, आपला श्रीमंत व्हायचं आहे. ते बघा आता परिस्थिती अशी आहे, समजून घ्या. ओम भुवम भुवा ओम स्वाहा ओम महाजनम तपम सत्यम. अगस्त्य ऋषी, महालक्ष्मी देवता, अनुष्ठुप छंद गांधर स्वर. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्न लक्ष्मी प्रचोदयात्. असा मंत्र जो म्हणन त्याच्या घरी आम्ही लक्ष्मी जाऊ, सगळ्या देवी जाऊन त्याचं कल्याण करू. आणि बरं त्याने असं म्हटलं तर मग अगस्त्य ऋषी महालक्ष्मी देवता अनुष्ठुप छंद पुढं गांधर स्वर म्हटलंच नाही. इथं 25% जो कली आहे तो कली 25% ह्या महालक्ष्मीचा पुढे येऊन बसतो. त्यामुळं धंद्या पाण्यात सगळ्या ठिकाणी अडथळे, लक्ष्मी आपल्या हातात टिकत नाही, 2 पैसे कोणी देत नाही, आणि आम्ही कुठल्याही देवी तिथे जाऊन सहकार्य करीत नाहीत. आम्हाला सोमरस दिला पाहिजे, शास्त्रोक्त पैसा मंत्र म्हटला पाहिजे, तेव्हा आम्ही या ठिकाणी ज्याच्या त्याच्या घरी जाऊ, तसं जाणार नाही. असं लक्ष्मी महापण सगळी सूर्य देवीने सांगितलं. तो एक नमुना म्हणून महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला सांगितला. आता दिगंबरा विद्महे अवधूता धीमहि तन्नो दत्त हा प्रिया दत्त महाराजांचा मंत्र म्हणलो, पण त्याला छंद नाही, स्वर नाही, काहीच नाही. त्यामुळं काय झालं, या ठिकाणी संपूर्ण कली संपला. त्या दत्त महाराजांच्या भक्ताच्या अंगात कली शिरला. दत्त निघून गेला, आलाच नाही दत्त महाराज. मग या ठिकाणी नारद ऋषी, दत्तात्रय देवता, अनुष्ठोप छंदा, गाचे छंदा, षडजा स्वरा, ओम दिगंबरा विद्महे अवधूता धीमहि तन्नो दत्त हा असा मंत्र म्हटल्यानंतर दत्त महाराज आले, दत्त महाराज सैन्य आलं, 33 कोटी देव आले. कारण या ठिकाणी कलीला प्रवेश नाही म्हणून सगळे देव आले. तुम्ही तुमचे ग्रंथ वाचताना लक्षात ठेवा, ऋषी देवता छंद आणि स्वर असं वर उच्चार पाहिजे, नंतर खाली देवाचा मंत्र म्हटला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी कलियुगाला आपल्या शरीरात प्रवेश मिळणार नाही, घरात प्रवेश मिळणार नाही. असं कली वळून काय होते, किती वर्ष तुम्ही कली म्हटलं ना, तर हा कली तुमचा कधीच हटणार नाही. याचं कारण सांगतो. राम प्रभू कृष्ण जगाच्या आरंभापासून गणपतीच्या थुरशेषा चूक, राम रक्षा चूक, शनिवारच्या स्तोत्रात चूक, लक्ष्मी स्तोत्रात चूक, नंतर नवग्रह स्तोत्र, त्याच्याची सगळी चूक आहे. काही मागं पुढं केल्यात, ऋषी छंदन मग देवता सांगितल्यात, म्हणजे सगळं उलटं वालटं करून ठेवलेलं आहे. आणि मनाला येईन तसे ग्रंथ, त्यामुळे तुम्ही म्हटलं पुढचं चांगलं आहे, पण सुरुवात चांगली केलेली नाही. त्यामुळं कली तुम्हाला सोडणारच नाही. तो ब्राह्मण असो नाही तर विद्वान वेदांताचार्य असो, तो मंत्रातला स्वर उच्चारला नाही की त्याच्या शरीरात 25% कली घुसलाच, तो हटणार नाही. किती योग योगदान किती जाऊ,
किंवा सगळ्या धर्म आपल्या धर्मातून कली बाहेर हटवायचा असेल तर धर्माचार्य जे सगळे आहेत त्यांनी मंत्र म्हणताना ही नियम पाळला पाहिजे. विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंदा षडजा स्वरा ओम भूवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तं युद्धं नमः. असं होम केलं सगळ्या देवाला सोमरस मिळणार तसा मिळणार नाही. तुम्ही जर देवा सोमरस होमास वाढा किंवा जर चांगला अन्न स्वाडा काय केलं गणपती स्वाहा एवढं म्हणलं का तू सगळं बळीराजा जाणार. गणपती स्वाहा दत्तम युद्धम असं म्हणलं गणपती राजाला तुमचं ते भोजन मिळणार, सोमरस मिळणार. लक्ष्मीचा मंत्र म्हणलो श्री लक्ष्मी नमः स्वाहा आपण हावती सोडली ती सगळी कोणी खाल्ली राक्षसांनी खाऊन टाकली कारण ते करणामात असे. पण श्री लक्ष्मी स्वाहा दत्तविद्यम नम असं म्हणलं की राक्षसाला जायचं बंद होईल आणि देवीला दिलेला आहार तर देवी घेणार. म्हणजे या ठिकाणी कली प्रवेश करीत नाही. आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्वाहा म्हणताय त्या ठिकाणी कली तुमचं सगळं अन्न त्या बळीराजाने नेऊन देतो आहे. आणि त्यामुळं आपल्याला सुख शांती एवढा खर्च करून सुख शांती मिळत नाही आणि मोठी अडचण निर्माण झाली. म्हणून आज कली कुठं प्रवेश करतो, कली कोणाकडे येत नाही याचं आपण विश्लेषण देवीने सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. तिने विचारलेल्या प्रश्न उत्तर दिलेले आहेत. ओम श्री अमृत श्री रामलिंग महाराज की जय. हाय अग्रीव घोर नदी गंगा मैया के जय. जग नियंत्रण करता ओम स श्रीशा पुरुषा स साक्षा सद्रवात स भूमी स्वूर्त्या दशांगुलम स्वयंभू श्रमणंत विश्वराजा श्री अमृत महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वं महाशक्तिपीठ निर्माण करणारी ओम महापंचसागरेश्वरी माता की जय. शनेश्वर महाराज के जय. हनुमान की जय. हनुमान की जय. सर्व देव देवता के जय. साधु संतन की जय. आणि जय वेदांताचे चारी ऋषी देवता छंद स्वर उच्चार करतात त्यांचा जय जयकार असो. जे चुकतात त्याला आपला आशीर्वाद नाही. प्रत्येकाने विचार करून करावे. हरिओम दत्त. ओम शांती शांती.